हॅलो स्टुडंट, डबल ओ अकॅडमी पुणे इथे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जनरल सायन्स याच्यामध्ये जे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी याच्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत होतो। ओके, आणि त्याचा पार्ट 1 हा आपला कंप्लीट झालेला होता। मग आज आपण नेक्स्ट जे तिथून पुढचा पार्ट आहे तो पाहणार आहोत। मग आपलं नेक्स्ट पार्ट हा आता स्टार्ट होत आहे। याच्या आधी आपण काय पाहिलं होतं? पार्ट 1 मध्ये जे आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आर.एच. विटेकर यांनी कशामध्ये 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं। ओके, मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, ॲनिमिया आणि प्लांटिया। ओके, तर त्याच्यामधलं आपण जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे ते पाहत आहोत। मग ॲनिमलचे क्लासिफिकेशन करण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या जे घटक आपण पाहिले होते या आधीच्या लेक्चरमध्ये, एकपेशीय आणि बहुपेशीय असे तुम्ही पेशींच्या संख्या आहेत त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन करू शकत होतात। त्याचप्रमाणे तुम्ही जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून ही करू शकत होतात। आपण याच्या आधी काय पाहिलं होतं की बॉडी जे शरीर आहे ते सिमेट्रिक आणि असिमेट्रिक याच्यावरून ही क्लासिफिकेशन केलं होतं। जसं की सिमेट्रिक म्हणजे काय, तर तुम्हाला आता सेम तुम्ही एखाद्या गोष्टीचा तुम्ही जर पूर्ण त्याचे 2 पार्ट केले, मधून जर त्याचा भाग केले, तर तुम्ही ते दोन्ही पार्ट सेम आहेत असं कन्सिडर करू शकता, किंवा मग त्यालाच आपण सिमेट्रिक असं म्हटलं होतं। आणि असिमेट्रिक म्हणजे त्याच्यातून जर त्याच्या शरीरातून मध्यभागातून जर पार्ट केला तर ते सेम नाही होणार, याला आपण असिमेट्रिक म्हटलं होतं। ओके, बायलॅटरल म्हणजे 2 सेम पार्ट। आणि जो तारा मासा आहे त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, तर याच्यातले हे प्रत्येक पार्ट हा एकमेकांशी सिमेट्रिक असतो। ओके, आणि असिमेट्रिकचं काय एक्झाम्पल घेतलं होतं आपण? अमिबा आणि पॅरामिशिया, ज्याच्या कोणत्याही म्हणजे ज्याची स्वतःची बॉडी ही आपल्याला सिमेट्रिक दिसू शकत नाही। त्याचप्रमाणे आपण आणखीन कोणत्या प्रकारे वर्गीकरण केलं होतं? समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू, ज्यांच्या बॉडीला आधार आहे त्यांना आपण समपृष्ठरज्जू बोलले होतो, आणि आधार नाहीये त्यांना असमपृष्ठरज्जू। ओके, तर आता तिथून पुढचे जे राहिलेले काही वैशिष्ट्य आहेत ज्याचा आधार घेऊन आपण वर्गीकरण करू शकतो ते आपण आज पाहणार आहोत। मग आपलं त्याच्यामध्ये पहिलं आहे जननस्तर। ओके, जर्मिनल लेयर। ओके, मग त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 आणि 3 लेयर अशा प्रकारे तुम्ही वर्गीकरण करू शकता। तर इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेले आहे। आता याचं म्हणजे काय, आता तुम्हाला हे कळाले का? हे जे जर्मिनल लेयर आहे ते कळालंय का तुम्हाला? जेव्हा कुठलाही सजीव तयार होत असतो तर तेव्हा त्याच्या बॉडी जेव्हा एकदम एकपेशीय जीव कुठलाही तयार होताना जीव हा तो पहिल्यांदा एक सिंगल पेशी असते। ओके, आणि नंतर त्या पेशीपासून आपल्याला जर तो बहुपेशी असेल तर तो डेव्हलप जातो। आपण पाहिलेलं आहे जो बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत कशा प्रकारे डेव्हलपिंग होत आहे ते। ओके, तर याच्यामध्ये आपण जो हा एकपेशीय जीव असतो तर याच्यामध्ये असे काही पार्ट असतात, तर त्याचं पुढे जाऊन सेपरेट जे अंग आहे ते तयार होतात। सपोज आपण हा ह्युमनचा भ्रूण असं आहे असं घेऊया, ह्युमनची एक पेशी, तर हा इथला पार्ट हा तुमचा पुढे जाऊन हात बनणार आहे, इथला पाय, इथला हर्ट वगैरे अशा प्रकारचे ते ठरलेलं असतं। मग ते पहिल्यांदा एक पेशी असतं, ते पहिल्यांदा असं सेमच असतं सगळ्यांसाठी। ओके, आणि नंतर मग पुन्हा त्याची हळूहळू डेव्हलपमेंट होत जाते। ओके, मग याच्यावरून आपल्याला म्हणजे ते याच्यासाठी किती लेअरचा तो एक जो स्टार्टिंगचा जो पॉइंट असतो, स्टार्टिंगची पेशी, याच्यावर किती लेअर आहेत त्याच्यावर पण प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं। सर्वांना कळालं हे? तर इथं पाहू शकता की असे तुमचे इथं अजैविक स्तर आणि इथं
मध्यम स्तर म्हणजे मधला स्तर, हा बहिस्तर आणि अंतर्गत स्तर असे द्वितीय स्तर आणि तृतीय स्तर असे दोन एक्झाम्पल इथं आपल्याला डायग्राम मध्ये दिलेले आहेत. आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्याच्या भ्रूण अवस्थेत म्हणजे एकदम बेसिक जेव्हा तुमचं जे जन्म असतो म्हणजे जे स्टार्टिंग झालेली असते तुमची जस्ट डेव्हलपमेंट होण्याची, तेव्हा वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आयस्थर तयार होतात व त्या आयस्थरांपासून त्या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊती तयार होत असतात. जसं की सांगितलं, जर आता ह्या पेशीचा इथला पार्ट आहे तर याच्यापासून आपण हात, पुढे पाय, हर्ट्स, पुन्हा ब्रेन असं तयार होतं. तर त्याच्याबद्दल इथं सांगितलं आहे. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आयस्तर असतात, बहिस्तर आणि अंतर्गत स्तर. उदाहरणार्थ सर्व जे नॉटकॉन्ड्रिया आपण पाहिलं होतं आणि सिलेंट्रिटा ते त्याचे एक्झाम्पल आहेत. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आयस्तर असतात, वरील दोन्ही आणि सोबत जो मध्यस्तर आहे मिसोडर्म तो भी असतो. ओके, मग याच्यातला कोणत्या स्तराला कोणतं कार्य आहे ते त्याचं ठरवून दिलेलं असतं. जसं की अंतर्गत स्तर हा हार्ट इंटरनल ऑर्गन बनेल, बाह्य स्तर स्किन कुठला स्तर हा स्किन बनणार आहे, हे सर्व ठरलेलं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय असं वर्गीकरण करू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे बॉडी केविटी म्हणजे तुमची देहगुहा. मग याच्यावरून हे आपण वर्गीकरण करू शकतो. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस आपण देहगुहा असं म्हणतो. बहुपेशीय प्राण्यांमध्ये भ्रूणावस्थेच्या वाढीच्या काळात मध्यम स्तराचे किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होतात. अशा प्रकारची देहगुहा वलयीन प्राणी संघ व त्यानंतर सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात. ओके, नेक्स्ट आपण पाहणार रग्रीय प्राणी. ओके, पुन्हा सिलेंट्रिटा संघ, चपट्या कृमी या संघामधील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. ओके, अशा प्राण्यांना देहगुहीन प्राणी असं म्हणतात. गोलकृमीच्या शरीरात देहगुहा असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते. ओके, म्हणून तिला खोकली किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात. म्हणजेच ओके, तर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय की आपली जी बॉडी आहे आणि शरीरातले जे इंटरनल पार्ट आहेत त्याच्यामध्ये हे किती डिस्टन्स आहे आतमध्ये, कशा प्रकारची पोकळी आहे त्याच्यावरून तुमची वर्गीकरण केलेलं असतं. मग असे पण काही प्राणी आहेत ज्याच्या आता ह्या गोलकृमी, मग आपल्याला असं वाटतं की ह्याच्या इंटरनल पार्टमध्ये पण आपल्याला अशी तर पोकळी वगैरे असेल, पण ती एक फसवी देहगुहा असणारे प्राणी आहेत. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत बॉडी सिगमेंटेशन. सिगमेंटेशन म्हणजे काय आपण नॉर्मली पाहतो अशा प्रकारे सिगमेंट असतात म्हणजे कॉलम वगैरे खंड असतात शरीरावर. मग अशा प्रकारचे सिगमेंटेशन असणारे प्राणी आपण पाहणार आहोत. जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागांमध्ये विभागले असेल तर अशा प्राण्याला आपण खंडीभवित शरीर म्हणजे सिगमेंटेड बॉडी असं म्हणतो. प्रत्येक छोट्या भागाला आपण सिगमेंट असं म्हणतो. ओके, आणि याचं उदाहरण काय आहे, वलीय प्राण्यातील संघ म्हणजे गांडूळ. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत. आता इथं आपल्याला दाखवलेलं आहे पहा सर्व एक्झाम्पल आणि कुठल्या कुठल्या संघामध्ये कोणते कोणते प्राणी येतात, त्यांचे देहगुहा असते का, हे आपण आतापर्यंत जे वैशिष्ट्य पाहिलेत त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ओके, तर प्राणी संघ रंध्रीय संघ आहे त्याच्यामध्ये काय आहे, देहगुहाहीन शरीर असतं म्हणजे त्यांच्याकडे जी देहगुहा म्हणजे जी बॉडी कॅव्हिटी असते ती त्यांच्याकडे नसते. ओके,
पुन्हा निडारिया, ओके, याच्यामध्ये देहगुहा नसते. चपटे कृमी, याच्यामध्ये पण चपटे कृमी आपण काय पाहिलं, एकदम चपटे चपटे असे. ह्या सगळ्यांकडे आधार आहे का, नाही, म्हणजे हे असिमेट्रिक प्राणी आहेत, म्हणजे असमपृष्ठरज्जू. ओके, ह्याला आपण चपटे कृमी, देहगुहाहीन प्राणी. ओके, नंतर गोलकृमी, त्याच्यामध्ये आपण पाहिलंय फसवी देहगृह असते. ओके, आपण फक्त बॉडी कॅव्हिटी नुसार ह्या जे संघ आहे त्याचं वर्गीकरण कसं केलं हे पाहत आहोत. वलयी प्राणी, संधिपात प्राणी, मृदुकाय म्हणजे एकदम जे स्मूथ असतात त्यांचं शरीर ते. पुन्हा कटक चर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. ओके, ह्या सर्वांसाठी काय असते, खरी देहगुहा असते. म्हणजे ह्या सर्वांच्या जे शरीर असतं त्याच्यामध्ये पोकळी असते. ओके, मग हे सर्व प्राणी हा संघ तुमची देहगुहा असलेला संघामध्ये येतो आणि बाकीचे जे वरचे 3 आहेत ते विदाऊट कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी. ओके, आणि मधला जो असतो गोलकृमी त्याला आपण फसवी देहगुहा असे प्राणी असं म्हणतो. ओके, आता आपण देहगुहा हे पाहिलं. आता आपण शारीरिक सममिती म्हणजे सिमेट्रिक आणि असिमेट्रिक याच्यावरून जे वर्गीकरण आहे ते पाहणार आहोत. जर ते रध्रीय प्राणी असतात ते असममित शरीर असतात म्हणजे असिमेट्रिक. ओके, निडारिया प्राण्यांमध्ये आरीव सममिती असते. ओके, आणि तुम्ही इथं पाहू शकता जे चपटे कृमी, गोलकृमी, वलयी, संधिपात, मृदुकाय, कटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू हे सगळे तुमचे द्विपार्श्व सममिती शरीर असतात. ओके, सर्वांना कळतंय हे. नंतर शरीर संघटन म्हणजे याच्यामध्ये जो पेशी स्तर आहे म्हणजे तुमची, आपण काय पाहिलं होतं की कोणतेही संघटना म्हणजे कसं असणार की त्याचे पूर्ण अवयव मिळून त्याच्यासाठी काम करतायत. पुन्हा त्याच्या कुठल्या पर्टिक्युलर पेशी मिळून करतायत. त्याच्या पेशीमध्ये टिश्यू म्हणजे उती आणि सेल्स, टिश्यू आणि सेल्स हे मिळून त्याच्यासाठी वर्क करतायत. ह्याच्यावरून आपण ऑर्गनायझेशन केल्या होत्या. मग त्याच्यानुसार पण वर्गीकरण केलं. तर याच्यामध्ये जे पेशी स्तरीय संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन असते ती फक्त रध्रीय प्राणी याच्यामध्ये दिसते आपल्याला. आणि उती अवयव आणि बाकीचे इतर शरीर स्तरावर असते. ते इथून पुढच्या खालचे सर्वांचे शरीर स्तरावर वर्गीकरण केलेलं आहे. आणि आता नंतर सृष्टी, प्राणी सृष्टी मध्ये पेशी भित्तिका नसलेले बहुप्रेशीय प्राणी असतात. आपण सेल्सच्या चॅप्टर मध्ये शिकलेलो होतो की जी ॲनिमल सेल्स आहे त्याला सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका ही काय असते नसते. आणि वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल ही प्रेझेंट असते. ओके, तर आता आपण याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत. मग पुढचा पार्ट आहे आता आपल्याला फायलम म्हणजे प्रत्येकाचे संघ पाहिजेत. आणि रध्रीय म्हणजे कोणता, पोरिफेला. ओके, सर्वांनी पाहायचंय पोरिफेला संघ. ओके, हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असे सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यांची बॉडी ही कशी असते एकदम बेसिक. आपण काय म्हणलो होतं पहिल्यांदा थोडीशी एकदम बेसिक बॉडी असणार आहे. मग पुन्हा थोडीसं ॲडव्हान्स मध्ये डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कंप्लीट डेव्हलपमेंट असलेले प्राणी असे आपण स्तर पाहिले होते. म्हणजे जे मधल्या मिडलमध्ये होते त्यांची कुणाकुणाची काय काय डेव्हलपमेंट पण झाली नव्हती. म्हणजे काय अवयव तयार झालेत का नाही तसं. आणि जे पूर्ण डेव्हलपमेंट आहे त्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं ह्यूमन. ओके, मग आता अशाच प्रकारे इथं जो हा पोरिफेरा ग्रुप असतो ना तो एकदम बेसिक असतो. म्हणजे एकदम प्राण्याची सुरुवात कुठून होते ना तो वाला. म्हणजे ह्याच्यात एक पेशी वगैरे असं सुद्धा असू शकतो आणि जास्त कॉम्प्लिकेशन नसतात. म्हणजे पेशी कशी असणार याच्या सेल्स की जास्त तुम्हाला केंद्रक दिसेल, इथं जे काय काय पार्ट आहेत ते दिसेल. असं जास्त कॉम्प्लेक्स किंवा असं एकमेकांमध्ये अशा टाईपचं नाही दिसणार. एकदम सिंपल पेशी असणार. ओके, आणि यांची बॉडी कशी स्पंज सारखी असते. याचं उदाहरण आहे स्पॉन्जिला. ओके,
हे याचं उदाहरण आहे. पुन्हा हे जलवासी प्राणी असून त्याच्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यांमध्ये पण आढळतात. यांची जी शरीर असते, आता आपण काय काय फीचर्स आहेत, मग ते प्रत्येकाचे फीचर हे प्रत्येक जो बी संघ म्हणजे जो बी फायलम आपण पाहणार आहोत त्या प्रत्येकामध्ये आपण त्याची पर्टिक्युलर वैशिष्ट्ये पण पाहणार आहोत. ओके, मग याचं काय आहे तर याचे असममित असते, म्हणजे तुमचं काय तर असिमेट्रिक असते. पोरिफेरा संघामध्ये कोणते कोणते गोष्टी लक्षात ठेवायचे ते एकदम सिंपल असतात. ओके, आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कोण येतात, स्पंज असलेले प्राणी, म्हणजे त्यांच्या शरीरावर छिद्र असतात, त्याला म्हणतात ऑस्ट्रिया आणि ऑक्सुला. ओके, सर्वांना कळाले. पोरिफेरा संघ आपला झालाय, टोटल 10 संघ आपल्याला पाहिजेत. ओके, नेक्स्ट लगेच सुरू होणार आहे, त्याचे बाकीचे राहिलेले आपण फीचर्स पाहू. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा कॉलर पेशी असतो. त्याच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाणी प्रवाहित करत असतात. हे प्राणी आधार स्त्रीशी संलग्न असल्याने त्यांचा प्रचलन होत नाही. म्हणजे कसे आधार स्त्री म्हणजे हे कसे आहेत, असंपृष्ठ रज्जू, त्यांना आधार नाहीये, स्वतःचं स्टँड नाहीये बॉडीला, डायरेक्ट जमिनीची हेल्प घेऊ शकतात, त्याच्यावरच पडलेले राहू शकतात. म्हणून ह्यांचं जे प्लेस आहे, स्थान आहे, ते पण चेंज नाही होणार, म्हणून त्याला स्थानबद्ध प्राणी असं म्हणतात. ओके, मग ह्यांच्या स्पंजासारख्या शरीराला कटकाचा आणि शुकिकाचा म्हणजे स्पॉन्चुला किंवा स्पॉन्जिसचा तंतू आधार असतो. ओके, म्हणजे जे आपण जे स्पंज पाहिले होते ना त्याचा तो आधार घेतात. इथं दिलेला आहे तुम्हाला डायग्राम, याच्यामध्ये सायकॉन स्पंज याचं उदाहरण तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, मग या कशाच्या बनलेल्या असतात, कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिकाच्या बनलेल्या असतात. याचं एक्झाम्पल कसं आहे, तुम्हाला लक्षद्वीप हे माहिती आहे ना, लक्षद्वीप हे बेट माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना. तर लक्षद्वीप बेटामध्ये तुम्ही जर दुरून पाहिलं म्हणजे एकदम वरून आकाशातून, तर पाण्यामध्ये असं सगळं पांढरा पांढरा आयलंड असं दिसतो. तो पांढरा कशाने झालेला आहे, कारण तिथं मोस्ट ऑफ म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. ते कॅल्शियम कार्बोनेट हे प्राणी आहेत ना, हे प्राणी स्रवत असतात म्हणजे बाहेर टाकत असतात. मग त्यांना हे कॅल्शियम कार्बोनेट असलेले प्राणी जे की कुठले पोरिफेरा संघामधले आहेत, तर ते तिथं जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून तिथं तुम्हाला पाहू शकतो की कशा प्रकारे पूर्ण कॅल्शियम कार्बोनेट तिथं जमा झालेला आहे आणि तिथली जमीन आपल्याला पांढरी व्हाईट दिसते. मग हे एक एक्झाम्पल आहे. हे मोस्ट ऑफ द पाण्यामध्येच राहतात. पुढे ह्यांच्या शरीरात असलेल्या घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान जीव व सूक्ष्म पोषक द्रवाचे ते भक्षण करत असतात. ऑस्ट्रिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑक्सुला नावाच्या छिद्राद्वारे पाणी हे बाहेर सोडले जाते. त्यांचे प्रजनन मुकुलाय आणि अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. याचप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुत्पादन क्षमता असते. उदाहरणार्थ तुमचा सायकॉन जो आता आपण पाहिलाय डायग्राम मध्ये, पुन्हा जो तुमच्या आंघोळीचा स्पंज आहे ना, तो पण त्याचं एक्झाम्पल आहे. आणि हायलोमिया हा पण त्याचं उदाहरण आहे. ओके, नेक्स्ट संघ पाहणार आहोत आपण, सिलेंट्रिटा. ओके, नेक्स्ट कोणता संघ आहे, सिलेंट्रिटा. ओके, मग या संघाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा दंडाकृती आणि छत्रीच्या आकारासारखा असतो. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा पण दिसू शकतो आणि अशी छत्री पण. मग आता तुम्हाला कळालंच असेल की कुठले प्राणी याच्यात येतात. छत्रीसारखा आकाराचं प्राणी तुम्हाला माहिती आहे ना, दंडाकृती शरीर असलेले व बहुशुखंड म्हणजे जे पॉलीमर असतं ते पॉली आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असले तर त्यांना छत्रिक असं म्हणतात. हे बहुतेक समुद्रात आढळतात आणि काही मोजके फक्त गोड्या प्राण्यामध्ये आढळतात. याचं उदाहरण आहे जलवाल. इथं तुम्हाला दिसतंय डायग्राम मध्ये.
प्रत्येक संघामधलं एक्झाम्पलची डायग्राम आहे ती पाहायची व्यवस्थित. एक्झाम मध्ये तुम्हाला जो संघ आहे त्याच्याशी रिलेटेड जे प्राण्यांचे आहे एक्झाम्पल विचारू शकतात. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता हे शुकंड जे सांगितलेलं आहे आपल्याला इथे. ओके, आणि दंडाकृती असं त्याचं शरीर आहे. ओके, आणि इथं त्याचं मुख आहे. हा कोणता आहे? जेल वॉल. ओके, नेक्स्ट याच्याबद्दल माहिती पाहूया. याचे शरीर अरीय, सममिती आणि द्विस्तरीय असते. ओके, म्हणजे जे जर्मिनल आपण पाहिलं होतं ते कसं असणार आहे? दोन, म्हणजे बायपोलास्ट. ओके, आणि नंतर जे आरीय सममिती म्हणजे काय असणार आहे तुमची ह्याच्यात? आरीय सममिती म्हणजे आपण पाहिलं होतं रॅडिकल सिमेट्रिकल. ओके, रॅडिकल सिमेट्री जी असते तशा प्रकारे याचं शरीर असणार आहे. याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य करण्यासाठी होतो, तर दंतपेशीचा उपयोग हा भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेप करतात आणि त्याच्या संरक्षणासाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ जेलवॉल म्हणजे हायड्रा. हे हायड्रा लक्षात ठेवायचं तुम्हाला. क्वेश्चन मध्ये हायड्रा किंवा जेल म्हणजे जेलवॉल येऊ शकतो. मोस्ट ऑफ खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप वेळा एक्झाम मध्ये आलेलं आहे. हे IMP आहे. ओके, सी एलिमोन समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, सायफोसेलिया, जेलीफिश. हे दोन्ही एकदम इम्पॉर्टंट आहेत. हायड्रा ओके, आणि सेकंड जेलीफिश. प्रवाळ म्हणजे कोरस. आता या कोरस वरून तरी जे मी तुम्हाला लक्षद्वीपचं एक्झाम्पल सांगितलं होतं ना, तिथं कोरल्स पण आढळतात. लक्षात ठेवायचं हे कोरल. आणि ही सी ॲनिमल तुम्ही पाहू शकता दंडाकृती त्याचे बॉडी असते. ओके, आपले आता 2 संघ हे कंप्लीट झालेले आहेत आणि आपण नेक्स्ट जो तिसरा संघ आहे तो आता पाहणार आहोत. तो कोणता संघ आहे तर चपट्या कृमी म्हणजे जो प्लॅन्टीहेल्मिटा आहे तो संघ आपण पाहणार आहोत. यांचे सर आता इथंच पाहताय आपल्याला इथं लिहिलेलंच आहे चपट्या म्हणजे ज्यांची बॉडी कशी असणार आहे एकदम चपटी असणार आहे त्या प्राण्यांचा समावेश हा या संघामध्ये केला जातो. ओके, यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्ट्यासारख्या चपटे असते म्हणून याला चपटे कृमी असे म्हणतात. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी म्हणजे एंडोप्लाझमिक असतात, परंतु काही थोडेफार स्वतंत्र राहणारे सुद्धा असतात आणि ते पाण्यामध्ये आढळून येतात. यांचे शरीर हे देहगुहाहीन म्हणजे आपण पाहिले बॉडी कॅव्हिटी हे कसे असते नसते आणि द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री अशा दोन्ही प्रकारचे असते. बायलॅटरल आता आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे काय की तुम्ही शरीराचे जेव्हा जे इमॅजिनरी 2 तुकडे करतात तेव्हा तुमचे दोन्ही पार्ट हे सेम असले पाहिजे, त्याला आपण म्हणलं होतं बायलॅटरल सिमेट्री. ओके, मग तुम्ही इथं पाहू शकता ह्याचे असे जर इमॅजिनरी जर 2 अशी मधून लाईन पाडली तर हा पार्ट आणि हा पार्ट सेम असणार आहे. मग ह्याचं एक्झाम्पल ह्या लिव्हर फुल आहे हे एक्झाम्पल. मग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं मुख दिलेलं आहे, इथं जनन रंध्र दिलेला आहे, पानासारखा त्याचा शरीराचा शेप आहे, इथं त्याचं मुख आहे म्हणजे जे मेन तोंड इथं आहे. ओके, आणि इथं अधर सूचक आहे आणि इथं उत्सर्जित छिद्र म्हणजे त्याचं जे वेस्ट आहे ते बाहेर पडण्यासाठी जे छिद्र आहे ते उत्सर्जित छिद्र आहे. मग आपण याच्याबद्दल आणखीन माहिती पाहूया. हे प्राणी त्रिस्तरीय असतात म्हणजे आपण पाहिले जर्मिनल जे लेयर आहे म्हणजे जे भ्रूणवाला लेयर आहे तो कसा आहे ट्रायप्लॉस्ट. ओके, म्हणून त्याचे शरीर हे बहिर्ज
बहिस्तर आणि मध्यम स्तर, अंतरस्तर अशा टाईपमध्ये अशा जननांगांपासून बनलेला असतो. हे प्राणी उभयलिंगी म्हणजे हर्माफ्रोडिटाइट असे असतात. ओके, हे म्हणजेच एका प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्हीही तुम्हाला आढळतात. ओके, म्हणजे मेल आणि फिमेल तुम्हाला एकाच बॉडीमध्ये आढळून येईल. सर्वांना कळत आहे? मग याचं एक्झाम्पल पाहायचं आपण इथं, पट्टीकृमी आणि प्लॅनेरिया. तर याचं सगळ्यात इम्पॉर्टंट वाला IMP वाला एक्झाम्पल कोणतं आहे? प्लॅनेरिया. हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाले एक्झाम्पल आहे. मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये हेच एक्झाम्पल विचारलं जातं. ओके, नेक्स्ट आता तुम्हाला तो संघ, आपला 3 संघ झालेले आहेत टोटल. ओके, पोरिफेरा, प्लॅसिलेम टिट्रा आणि थर्ड कोणता होता आता याच्या आधी आपण पाहिलेला? चपटे कृमी. ओके, मग आता आपण चपटे कृमी पाहिले तर आता आपल्याला गोल, जो गोल असतात ना, तर ते गोल कृमी पाहिजेत. म्हणजे कोणते? ह्या प्राण्यांचे शरीर हे लांब आणि बारीक धाग्यांसारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी असं म्हणतात. असं एकदम धाग्यासारखे जे तुम्हाला असे उभे उभे जे पण बॅक्टेरिया वगैरे काय काय असे दिसतात ना प्राणी, तर त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? तर या गोलकृमी प्राणी संघांमध्ये होतो. आणि हे कसे असतात? हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतरपरजीवी. म्हणजे अंतरपरजीवी म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या बॉडीमध्ये राहतात. दुसऱ्याची जी बॉडी असेल दुसऱ्या प्राण्याची, वनस्पतीची, तर त्याच्यामध्ये पण हे राहू शकतात. ओके, स्वतंत्रपणे राहणारे प्राणी हे जलवासी, म्हणजे स्वतः सेपरेट स्वतःची लाईफ जगत असेल तर तो कुठं राहणार? तो पाण्यामध्ये राहणार. आणि जो जमिनीवर राहत असेल आणि म्हणजे पाण्यामध्ये, आणि तो जमिनीवर पण राहू शकतो. पण मोस्ट ऑफ द टाइम ते कसे राहतात? काय आहे हे? अंतरपरजीवी अशा प्रकारे राहतात. ओके, मग इथं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला नरजंत आणि मादी जंत हे एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं शेपूट आहे आणि इथं मूक आहे. आणि इथं पाहू शकता इथं उत्सर्जन छिद्र असतात आणि इथं खाली शेपूट आहे, इथं वरी मुख आहे आणि जनन छिद्र इथं असतं. ओके, नेक्स्ट याचं काय इन्फॉर्मेशन आहे की हा याच्यामध्ये जे त्रिस्तरीय, जी पहिल्यांदा जे भ्रूण असतं ते त्याची लेयर आपण पाहिलेले होते, बहिर्स्तरीय, मध्यम स्तर आणि अंतर्गतवाला स्तर. मग याच्यामध्ये हे त्रिस्तरीय प्राणी असतात. आणि याच्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं त्या वैशिष्ट्य फीचर्सच्या वेळेस पण, की जे तुम्हाला असे गोलकृमी आहेत. मग तुम्हाला काय असं वाटतं की आता याच्यामध्ये तुम्हाला अशी इथं रिकामी पोकळी आहे असं फील करून देतात, पण ऍक्च्युली मध्ये ती पोकळी नसते. मग यालाच आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल म्हणजे फसवीवाली आभासी देहगुहा, बॉडी कॅव्हिटी याच्यामध्ये असते. या कृमीचे शरीर अखंडित असून त्याच्या भोवती भक्कम उपरचर्म असते. हे प्राणी एकलिंगी असतात. ओके, मग याचं एक्झाम्पल काय? पोटातील जंत, हत्ती पाय रोगाचा जो जंत असतो तो पण याचं उदाहरण आहे. आणि डोळ्यातील जंत इत्यादी प्राणी हे याचे उदाहरण आहेत. ओके, सर्वांना कळतं हे? नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत लगेच. आपला नेक्स्ट पुढचा प्राणी संघ आपण लगेच पाहणार आहोत. पुढचा कोणता आहे? वलीय. आपण पाहिलं होतं आतापर्यंत चपटे कृमी म्हणजे चपटेवाले, पुन्हा गोलवाले. आता आपण वलीय पाहणार आहोत. ओके, ॲनेलिडिया असं याला कुठला फायलम आहे हा? सॉरी जो वलीय प्राणी संघ आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे प्राणी लांब दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड म्हणजे सिमेंटेशन असतं, म्हणजे जे सिगमेंट असतात असे
बॉडीवर त्यांच्या, म्हणजे तुम्हाला असं त्याच्या बॉडीवर अशा लाईन्स ओढलेल्या दिसू शकतात, त्यालाच आपण सेगमेंटेड वॉर्म्स असं म्हणतात, म्हणजे खंडीभूत असलेल्या कृमी. ओके. बहुतेक प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात, तर काही प्राणी हे बाह्य परजीवी, लक्षात घ्यायचे. मग असे आपण अंतरपरजीवी म्हणजे त्या बॉडी जे बी दुसरी बॉडी असेल त्याच्या आतमध्ये राहत असेल तर आपण त्याला अंतरपरजीवी म्हणतो, आणि त्या बॉडीच्या वरच्या साईडला राहत असेल तर त्याला आपण बाह्य परजीवी असं म्हणतो. ओके. अशा प्रकारे राहणारे असतात. आणि त्याचप्रमाणे हे कुठे कुठे आढळू शकतात, हे समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा भूचर म्हणजे जमिनीवरही आढळू शकतात. याचे एक्झाम्पल आपण काय पाहू शकतो, गांडूळ. लक्षात ठेवायचं आहे, गांडूळ कशामध्ये येतो, वलीय प्राणी संघामध्ये येतो. यात आपल्याला इथं गुदद्वार, इथं त्याचे खंड म्हणजे सेगमेंटेशन दिसतंय. प्रमेखेला इथं आहे आणि इथं मूक आहे. मग त्याचप्रमाणे जळू म्हणजे जी म्हणतात ना ब्लड शोषून घेते, त्यासाठी तुम्ही यूज करता ते जळू. ओके. रक्त शोषून घेते, तर तो हा प्राणी आहे. ओके. इथं मूक आहे आणि इथं गुदद्वार. जेव्हा शरीरामध्ये खराब आलं रक्त येतं तेव्हा डॉक्टर ट्रीटमेंटसाठी पण याचा उपयोग करतात ह्या प्राण्यांचा. इथं आणि तिसरा उदाहरण आहे नेरिस. त्याचे पण बॉडी पार्ट सांगितलेले आहेत. इथं शुंडक म्हणजे जे आपण पाहिले असे पार्ट वरच्या साईडला दिसतात ते. इथं मूक असतं आणि इथं इकडे बॅक साईडला त्याचं गुदद्वार आहे. वेस्ट साठीचं छिद्र. हे प्राणी त्रिस्तरीय प्राणी आहेत. त्याचप्रमाणे द्विपार्श्वसंमिती व सत्यदेह गुहा असणारे प्राणी आहेत. हे तिन्ही सर्वांनी एकत्रच दिलेले आहे. म्हणजे त्यांचे जे जर्नल लेअर आहे आपण पाहिलं होतं भ्रूणासाठीचं, ते त्रिस्तरीय आहे म्हणजे ट्रिप्रोप्लास्टिक. ओके. आणि जे द्विपार्श्वसंमिती म्हणजे कसं, तर तुमची बायलॅटरल, आणि जी बॉडी कॅव्हिटी आहे ती कशी आहे, ट्रू वाली. ओके. पुढे काय आहे, त्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद अशा किंवा चुष्मक अशा सारखे जे अवयव इथं त्यांना असतात. ओके. आणि ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट प्रकारची उपचर्म असते. आणि हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. मग याचे एक्झाम्पल काय काय आहे, तर एक एक्झाम्पल आहे गांडूळ म्हणजे अर्थवॉर्म, पुन्हा जळू म्हणजे लीच. ओके. आणि नेरिस. मग आपण ट्रीटमेंटसाठी कुठलं पाहिलं होतं, जळू म्हणजे लीच. ओके. नेक्स्ट पाहूया. आता आपला पुढचा संघ पाहायचा आहे आणि तो म्हणजे संधिपात म्हणजे अँथ्रोपोडा. सर्वांना हे माहिती आहे अँथ्रोपोडा कोणते, जे मच्छर वगैरे आपल्या सभोवताली फिरतात ना, किंवा मुंगी, हे अशा प्रकारचे प्राणी कशात येतात, अँथ्रोपोडामध्ये. हे कशावरून आपण ओळखलं, अँथ्रोपोडामध्ये येणारे प्राणी कशा टाईपमध्ये असतात, ज्यांचे जे पाय असतात ते असे पेअरमध्ये असतात. सेम अशा प्रकारे मुंगी असते ना, मुंगीला किती पाय असतात सांगा. ओके. तर या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार केलेली उपअंगे असतात, म्हणून यांना संधिपात प्राणी असं म्हणतात. ओके. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या ही कशी आहे, सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यांमध्ये सर्वात मोठा संघ आहे. ओके. आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला पण तो संघ आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीची ही कंप्लीट डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके. आतापर्यंत आपण जे पाहिले होते त्यांच्यामध्ये काही काही पार्ट हाडणी व्यवस्थित डेव्हलप नव्हतं झाला, किंवा ते एकदम बेसिक लेवलचे होते, म्हणजे की एकदम स्टार्टिंगला विदाउट एनी कॉम्प्लेक्स सेल्स. ओके. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. एक्झाम्पल झुरळ पाहिले ना, कुठेही आढळू शकतो. आणि इतर दुसरे प्राणी आता खोल समुद्रात पण आढळणारा प्राणी आहे, पण तो दुसरा आहे. ओके. झुरळ तुम्हाला जमिनीवर कुठल्याही ठिकाणी आढळू शकतो.
या प्रकारचे या प्राण्यांचे शरीर हे कसे त्रिस्तरीय म्हणजे ट्रायप्लोबास्टिक आपण पाहिलं होतं ना, तशा टाइप मध्ये आहे. आणि जी देहगुहा असते ती कशी असते, तुमची ट्रू वाली म्हणजे खरी देहगुहा असते. ओके. आणि द्विपार्श्व सममिती म्हणजे तुमची जी बायलॅटरल सिमेट्रिकल अशी असतात आणि ते खंडीभूतही असते. आणि पुढचं पाहूया, त्यांच्या शरीराभोवती कटकाईनी युक्त बाह्य कंकाल असते. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आपण त्यांचे एक्झाम्पल पाहणार आहोत. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ खेकडा, नंतर काय आहे कोळी, नंतर विंचू, पैसा आपण पाहिलाय त्याला किती खूप सारे पाय असतात ना, पण सगळे पाय हे कसे पेअर मध्ये असतात, पलीकडे पण सेम तेवढेच पाय असतात, चेंज होत नाही. ओके. पुन्हा गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी अशा प्रकारचे सर्व प्राणी ज्यांना असे पेअर मध्ये पाय असतात त्या सर्व प्राण्यांचा समावेश हा अँथ्रोपोडा फायलम मध्ये होतो. सर्वांना कळाले हे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत मोलेस्का फायलम. कोणता फायलम आहे नेक्स्ट आपला? मोलेस्का म्हणजे मृदुकाय, ज्यांचं बॉडीज ऑलरेडी खूप सॉफ्ट असते अशा प्राण्यांचा याच्यात समावेश होतो. आपल्याला इथे डायग्राम मध्ये दिलेलं पण आहे ऑक्टोपस, एकदम सॉफ्ट आणि लिळबीळ, शरीरात काही आहे का नाही असंच कळणार नाही. म्हणून तरी हा एवढा मोठा दिसणारा ऑक्टोपस याला आपण एका बॉटल मध्ये पण कैद करू शकतो कारण त्याची बॉडी खूप स्मूथ आहे. ओके. म्हणून त्याचा समावेश हा मोलेस्का या संघामध्ये होतो. या प्राण्यांचे शरीर मऊ आणि बुळबुळीत असते म्हणून त्यांना मृदुकाय प्राणी असं म्हणतात. या प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. ओके. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु गोड्या पाण्यातही काही प्राणी आढळतात. ओके. तर याचे एक्झाम्पल काय आहे? ऑक्टोपस. नेक्स्ट आपण त्याचे फीचर्स पाहणार आहोत. आणखी यांचे शरीर हे कसे असते? त्रिस्तरीय शरीर असते. आपण पाहिले जे स्टार्टिंगचे 2 ते 3 जे संघ आहेत त्यांना सोडून इतर सर्व कसे दिसत आहेत आपल्याला? त्रिस्तरीय दिसत आहेत. ओके. आणि त्यांची देहगुहा म्हणजे यांना देहगुहा असते, म्हणजे वरचे 3 लेअर होते त्यांना देहगुहा नसती, फक्त गोलकृमी आहेत त्यांना असल्यासारखी वाटते. आणि तिथून पुढचे जो संघ आहे त्या सर्वांना देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी असते, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाय सारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर हे द्विपार्श्व सममिती असते. उदाहरण जे की अपवाद आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कसे आहेत हे सगळे? बाकीचे गोगलगायला सोडून बायलॅटरल सिमेट्रिकल. ओके. यांचे शरीर डोळे, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागांमध्ये विभागलेले असते. ओके. आणखीन पुढचे काय पॉइंट आहेत आपण ते पण पाहूयात की अंतरांग संहती प्रवार या पटली संरचनेने ते आच्छादलेले असून हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. मग त्याला सेल असं म्हणतात आणि ते स्रवतात. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते आणि तर काहींना ते नसते. आता याचं एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. तुम्ही म्हणता ना की हा मोती ह्या शिंपल्यामध्ये सापडतो, तर हा मोती हा दुसरं काही नसून जे हे प्राणी आहेत ना या संघातले ह्याच्यात इथं छोटे छोटे किडे तसे कीटक असतात. ओके. आणि ते स्रवतात पदार्थ, त्याच्यापासून हा मोती तयार होतो. आणि त्यांनी बघा इथं स्वतःभोवती लेअर पण तयार केलेली आहे एकदम कठीण वाली. ती कशाची आहे? कॅल्शियम कार्बोनेटची. याचे दुसरं उदाहरण आहे गोगलगाय. गोगलगायच्या पण शरीराच्या भोवती बघा अशी कठीण वाली वरी शंख असतो. गोगलगाय कशी आतमध्ये जाते आणि एकदम कसं एकदम मऊ मऊ आणि अशी काहीच नाहीये त्यांच्या शरीरामध्ये, अशा टाईप मध्ये त्यांची शरीर रचना असते. मग हे शंखामधले जे की प्राणी आहेत त्यांचं आणि गोगलगाय हे या संघामधल्या प्राण्यांचं एक्झाम्पल आहे.
हे प्राणी एकलिंगी असतात आणि याचं एक्झाम्पल काय पाहिलंय आपण, कालव, शिपूट किंवा शिंपला हा, आणि गोगलगाय, ऑक्टोपस हे याचं उदाहरण आहे. ओके, तर सर्वांना हा मोलेस्का संघ कळला आहे का? आपण लगेच नेक्स्ट संघ पाहणार आहोत, नेक्स्ट फायलम पाहणार आहोत. आणि नेक्स्ट फायलम काय आहे, कटकचर्मी प्राणी संघ. ओके, या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कटकचर्मी प्राणी असं म्हटले जाते. ओके, हे सर्व प्राणी फक्त समुद्रात आढळतात. त्यांचे शरीर हे त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेमध्ये ते पंच आर्य सममितीमध्ये आढळतात. म्हणजे 5 प्रकारच्या सेम पार्ट असतात, पण 5 प्रकारचे, परंतु त्यांच्या अळी अवस्थेत ते द्विपार्श्व सममितीमध्ये असतात. नेक्स्ट पाहूया, हे प्राणी नलिकापाद त्यांच्या साहाय्याने प्रचलन करतात, म्हणजे हालचाल करतात. नलिकापादाचा उपयोग करून पकडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग ते करू शकतात. आणि हे प्राणी स्थानबद्ध म्हणजे सेंडिटरी अशी असतात, म्हणजे एका स्थानावर, त्याला आपण स्टेशनरी असं सुद्धा म्हणतो. ह्यांचे कंकाल कॅल्शियम कटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. ओके, सर्वांना कळालंय? जो कटकचर्मी संघामध्ये कोणते कोणते वैशिष्ट्य असतात ते नेक्स्ट आपण पाहूयात. त्याच्यामध्ये या प्राण्यांमध्ये पुनरुत्पादन आणि पुनर्निर्मितीची क्षमता ही चांगली असते. आणि हे प्राणी कसे असतात, बहुतेक तर एकलिंगी प्राणी असतात. इथं आपण बघतोय स्टारफिश. लक्षात ठेवायचंय, अपवाद पण लक्षात ठेवायचे. नाव काय घेतलं होतं आपण, स्टारफिश म्हणजे तारा मासा, पण हा मासा या संघात आहे का? नावावरून जायचं नाही. तारा मासा हा एक असा अपवाद आहे, नावामध्ये मासा आहे पण तो मासा या संघामध्ये नाहीये. तो कुठल्या संघामध्ये आहे, कटकचर्मी या संघामध्ये आहे. ओके, सर्वांनी आता नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला. नेक्स्ट संघ कोणता आहे, अर्धसमपृष्ठ रज्जू प्राणी. ओके, तर हेमिकॉन्ड्राटा जो संघ आहे तो आपण नेक्स्ट संघ पाहणार आहोत. या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते, शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. ओके, फक्त शुंडकामध्येच पृष्ठरज्जू असतं म्हणून याला अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्नकृमी असं सुद्धा म्हणतात. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. लक्षात घ्यायचंय काय, वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी ह्यांना 1 ते अनेक कल्ले विदरे म्हणजे कल्ले असतात. ओके, हे प्राणी एकलिंगी असतात आणि उभयलिंगीही असू शकतात. तर आपल्याला डायग्राम पाहिजे, याचा एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. इथं पाहू शकता, हे आहे प्रकांड, गळपट्टी आणि शुंड. हे 3 पार्ट पासून हे बनलेले असतात. याचं एक्झाम्पल काय, सायक्लोग्लॉसिस हे इथं तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय, आणि बॅलेनोग्लॉसिस हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पुढचा जो फायलम आहे तो आपण आता लगेच पाहणार आहोत. पुढचा कोणता फायलम आहे, तर पुढचा आहे समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कॉर्डेटा. ओके, या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठ प्राणी संघाचे 3 उपसंघ वर्गीकरण केलेले आहे. समपृष्ठ प्राण्यांची महत्त्वपूर्ण लक्षणे हे खाली दिलेली आहेत, ते आपण पाहायचे आहेत. विकासाच्या अवस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा इथे आढळतोच. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी म्हणजे किल्ले विदरे असतात. ओके, आणि चेतारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हा एकच असून पृष्ठभागास आणि नळीसारखा पोकळ असतो. हृदय हे अधर बाजूस असते म्हणजे जमिनीच्या. उपसंघ
याचे काय काय कोणते आता समपृष्ठ रज्जू प्राणी आपण पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्याचे उपसंघ आपण आता पाहत आहोत. पहिला उपसंघ आहे कचुकयुक्त बाह्य कवचाचे प्राणी. ओके, हे प्राणी सागर निवासी असतात आणि ह्यांचे शरीर कुचकू या चर्मसाम्य आवराने आच्छादलेले असते. अशा अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीचाच भाग हा पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. सागर तळाशी स्थिरावलेल्या अळ्यांचे रूपांतर हे स्थानबद्ध प्रौढामध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात आणि याचं उदाहरण काय, हर्डमायनिया डिओल. आणि इथं पाहू शकता तुम्ही डायग्राम मध्ये हार्डमानिया हा याची एक डायग्राम आहे. इथे त्याला या पार्टला पाद असं म्हणतात, याला अंग म्हणतात, याला बाह्य कवच. ओके, आणि इथं अलिंद रद्र असं आपल्याला दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आपला उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. ओके, हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. यांच्या पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतकाच असतो आणि ग्रसनी मोठी असून तिला कल्ले विदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे. याचा हा पाठला किल्ले, इथं यकृत असते, इथं आतडे आणि जनन ग्रंथी इथं असते, गुदद्वार इथं असतं, स्नायू आदी खंड आणि इथं तुम्ही पाहू शकता हा पृष्ठरज्जू असतो आणि मज्जातंतू इथं असतात. ऑफिऑकस नावाचं हे या प्राण्याचं उदाहरण आहे. दुसरा पुढचा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. वर्टिब्रेटा त्याला म्हणतात. ओके, ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा आलेला असतो आणि त्यांचे शिर म्हणजे हेड हे पूर्णपणे विकसित झालेले असते. मेंदू कवटीत सुरक्षित असतो आणि अंतकंकाल आणि कास्थीमय किंवा अकास्थीमय असे असते. म्हणजे बॉनी इथं पाहू शकता, इथं लिहिलेलं आहे की काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. ओके, सर्वांनी हे लक्षात ठेवायचंय. वर्टिब्रेटामध्ये कोणते कोणते जे तुमचे मेन वैशिष्ट्य आहेत ते. आता नंतर आपण पाहू शकतो पृष्ठवंशीय प्राणी हा 6 विभागात विभागलेला आहे. पहिल्यांदा आपण पाहिले संघ सगळे, त्याच्यामध्ये जो समपृष्ठरज्जू होता त्याच्यामध्ये उपसंघ होते, त्याचे उपसंघ पाहिले 3 आणि आता ह्या प्रत्येक उपसंघामध्ये म्हणजे प्रत्येक नाही आपल्याला जो पृष्ठवंशीय आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे वर्ग पण पाहिजेत. नंतर त्याचं क्लासिफिकेशन हे वर्गामध्ये केले आणि त्याचे 6 वर्ग आहेत. चक्रमुखी प्राणी वर्ग म्हणजे ज्याचं चक्रासारखं म्हणू शकता असे. ह्या प्राण्यांना जबडे विरहित असून चुशीमुख असते आणि त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कास्थिमय असते आणि हे प्राणी बहुतांश परजीवी असतात. याचं उदाहरण काय, पेट्रोमायझिन आणि मिक्झिन. ओके, इथं दिसू शकतं तुम्हाला इथं डायग्राम चक्रमुखी प्राणी वर्ग पेट्रोमायझिन. ओके, नेक्स्ट तुमचा कुठला संघ आहे प्राणी संघ, मत्स्य प्राणी संघ. म्हणजे आता तुम्हाला इथं आलेला आहे माशाचा संघ. माशाचा जो वर्ग आहे तो तुम्हाला इथं आलेला आहे क्लास मासे फिशवाला. हे प्राणी शीतरक्ती म्हणजे कोल्ड ब्लडेड असतात. रक्त कसं असतं, कोल्ड थंड. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी असतात, म्हणजे फक्त पाण्यामध्येच आढळतात. प्राण्याचा प्रतिरोध करण्यात कमीत कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकाला कसे असते, निमुळते असते. म्हणजे पाण्याचे फ्लो बरोबर त्यांना जगता यावं म्हणून. ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुष्पपरांचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी केला जातो. ह्यांचे बाह्य कंकाल खवल्याच्या स्वरूपात असते तर अंतकंकाल कास्थिमय आणि अकास्थिमय असे असते.
श्वसन कल्ल्याद्वारे केले जाते. उदाहरण काय आहे? रोहू मासा, पापलेट, समुद्री घोडा. लक्षात ठेवायचं, नावात घोडा आहे पण हा कसा आहे? फिश आहे. नंतर शार्क, इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे असे. नंतर पुढचा जो संघ क्लास आहे तो काय? उभयचर प्राणी संघ, म्हणजे जे ॲम्फिबिया आपण म्हणतो ते. ओके, तो वर्ग आहे. हे प्राणी त्यांच्या डीम अवस्थेमध्ये फक्त पाण्यामध्ये राहतात आणि जलीय श्वसन करतात, तर प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात व जमिनीवर अशा दोन्ही प्रकारे राहू शकतात. जलीय व वायू श्वसन हे दोन्हीही करू शकतात, म्हणून यांना उभयचर प्राणी असं म्हणतात, जे पाण्यात आणि हवेत पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलिकांना नखे नसतात. ओके, बाह्य कंकाल नसते. त्वचा बहुतेक मृदू आणि श्वसनासाठी नेहमी कशी असते? ओलसर असते. ओके, नेक्स्ट आपण लगेच पाहणार आहोत संघ हा जो क्लास आहे त्याच्याबद्दल आणखीन आपल्याला वैशिष्ट्य पाहायचे, जसं की बाह्य कर्ण नसतो व कर्णपटल असते, मान नसते, डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. आणि याचं उदाहरण काय आहे? बेडूक, टोड हे याचं उदाहरण आहे. आपल्याला डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे? बेडूक, आणि इथे तुम्हाला टोड दिसतोय. ओके, त्वचा खडबडीत आहे, ओलसर असते, मऊ असते. हे धड कर्णपटल असतात, डोळे मोठे आणि बटबटीत असतात. ओके, आपला नेक्स्ट जो वर्ग आहे तो कसा आहे? रेप्टिला, म्हणजे जो सरीसृप असा आहे तो. प्राणी उत्क्रांतीच्या क्रमानुसार पूर्णपणे भूचर प्राणी म्हणून हे सरपटणारे पहिले प्राणी आहेत. हे प्राणी शीतरक्ती असतात. ओके, आणि शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीला सरपटताना दिसतात. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शीर आणि धड यांच्यामध्ये मान नसते, बहिर्कर्ण नसतो आणि अंगुलिकांना नखे पण नसतात. याचे एक्झाम्पल काय? कासव, पाल, साप, सरडा आणि ससूर. डायग्राम मध्ये तुम्हाला इथं पाल दाखवलेली आहे. शेपूट, डोळा, खल्लेयुक्त त्वचा आणि पाय याचे आपल्याला दिसतात. नेक्स्ट आपला आहे पक्षी वर्ग. ओके, हे कशेरुस्तंभ युक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अंकुलित झालेले असतात. म्हणजे हे प्राणी उष्मरक्तीय आहेत, म्हणजे जे त्यांचं ब्लड आहे ते कसं आहे? गरम. तर त्यांचे शरीराचे तापमान हे स्थिर राहू, म्हणजे ते शरीराचे तापमान हे स्थिर ठेवू शकतात. ओके, हवेत उडताना हवेचे प्रतिरोध करण्यासाठी यांचे शरीर हे दोन्ही बाजूला निमुळते असते. अग्र उपांगे पंखामध्ये परावर्तित झालेली असतात, ज्याच्यामुळे ते हवेत उडू शकतात. अंगुली खवलांच्या आच्छादित असून त्यांना नखे असतात. आणि 5वं एक्झाम्पल आहे बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपामध्ये असते. त्यांची शीर आणि धड याच्यामध्ये आपल्याला मान आढळून येते. जबड्याचे रूपांतर हे चोचित झालेले असते. आणि याचं उदाहरण काय आहे? तर मोर, पोपट, कबूतर, बदक आणि पेनविन हे याचे एक्झाम्पल आहेत. इथं पाहू शकता मान आहे, याला चोच आहे, डोके, डोळे आणि इथं पाय पण आहेत कसे नखयुक्त. आणि ह्याचं कुठलं आहे एक्झाम्पल? हे कबूतर एक्झाम्पल आहे पक्षी वर्गाचं. नेक्स्ट वर्ग आपण पाहणार आहोत सस्तन प्राणी, मॅमेलिया. ओके, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा विशिष्ट गुणधर्म असतो. कशामध्ये? सस्तन प्राण्यांमध्ये. हे प्राणी उष्मरक्तीय म्हणजे गरम रक्ताचे असतात आणि डोके, मान, धड, शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलिकांना नखे व खूर, नखर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये आढळू शकतं. आणि याचे एक्झाम्पल काय आहे? मानव, कंगारू, डॉल्फिन आणि वटवाघूळ हे याचे एक्झाम्पल आहेत. सस्तन प्राणी संघामधलं वटवाघूळ इथं दिलेलं आहे. शरीर इथं दिसतंय, डोके, चर्म तुम्हाला पंख हे दिसतात आणि पाय. ओके, त्याला दूध स्रवणाऱ्या ग्रंथी आहेत म्हणून ह्याचं एक्झाम्पल, ह्याचं वर्णन कशात होतं? सस्तन प्राण्यांमध्ये होतं. ओके, तर आपला हा ॲनिमल क्लासिफिकेशन जो चॅप्टर आहे
तो आपला इथं संपलेला आहे. आपण जे संघ पुन्हा त्याचे उपसंघ आणि उपसंघाचे पण वर्ग हे पाहिलेत. अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. ओके, तर आजचा आपला हा चॅप्टर इथेच एंड झालेला आहे. ओके, नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.